तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी 2 व्हायरल प्रोडक्ट्स. तर ह्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे. कसा आहे, काय आहे ते सांगेल मी तुम्हाला. तर फर्स्ट आहे हे फेसेस कॅनडाची ऑल डे हायड्रेशन मॅट फाउंडेशन आहे. आणि सेकंड इज स्ट्रोब युअर वे स्ट्रोब क्रीम आहे. माझ्या फेसवर ना सध्या काहीच लावलेलं नाही आहे, फक्त मॉइश्चरायझर लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी फक्त मॉइश्चरायझर लावलं आहे, कारण घरीच होती मग मी फक्त मॉइश्चरायझर लावलं आहे. आता मी सगळ्यात पहिले ही स्ट्रोब क्रीम लावून दाखवते. यामध्ये 2 कलर्स आहेत, एक रोज गोल्ड आहे आणि एक सिल्वरमध्ये जाईल. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. तर ट्राय करू रोज गोल्ड कसा वाटतो. मी इथे हातावरती थोडंसंच घेतलं आहे. पिंकिश वाटतंय का तुम्हाला? मला इथे थोडं थोडं पिंक वाटतंय, पण बघू अजून लावून बघू. फरक तर वाटतोय. इथे थोडासा ग्लो दिसायला लागलाय. तुम्हाला दिसतोय का? आणि इकडे बा थोडंसं पिंकिश पिंकिश ग्लो दिसतोय. इकडच्या डिंपलकडे पहा, तुम्हाला कळून येईल. आता मग मी हे पूर्ण फेसवरच लावून घेते, म्हणजे ॲक्च्युअल रिझल्ट कळेल आपल्याला. या क्रीममध्ये ना शिया बटर आणि हायलोरॉनिक ॲसिड आहे. मी हे पूर्ण फेसवर लावलं, पाहू शकता. मला एवढा काही ग्लो असं वाटत नाही, थोडासा येतोय ग्लो, पण एवढं भरपूर असा. क्रीमवरती मी आता हे फाउंडेशन लावणार आहे. मी छोटंच मागवलं, म्हटलं आधी ट्राय करू, बेस्ट असेल तर वी कॅन परचेस मोर. बट आता सध्या मी छोटंच मागवलं आहे. आणि मी ॲब्सोल्यूट आयव्हरी ह्या शेडमध्ये मागवलं आहे. तुम्ही तुमच्या शेडनुसार यूज करू शकता. आता मी थोडंसं घेते अँड देन लेट्स ट्राय. माझा शेड चुकला अजून, कारण खूपच पांढरं पांढरं दिसतंय, पण क्रीमी आहे, फुल कव्हरेज देत आहे. हे पाहू शकता, डिफरन्स कळत असेल तुम्हाला इथे. आता ही थोडीशी माझाच शेड असेल, लावून पाहते सगळीकडे. मी ते ब्लेंड तर झालं माझ्या स्किनमध्ये छान, फुल कव्हरेज पण देतोय, छान आहे. यू कॅन गो फॉर. आणि ह्याचा थोडासा डाऊट आहे, पण मग तुम्ही स्टिल इफ यू वॉन्ट टू ट्राय तुम्ही जाऊ शकता यासाठी पण. तर हे मला आवडलं, यूज करेल मी. तुम्हाला जर पिंकिश ग्लो हवा असेल तर डेफिनेटली यू कॅन गो फॉर दिस, म्हणजे थोडं पिंक पिंक दिसेल. आणि ह्यामध्ये दुसरा शेड पण आहे, जर पिंक कलर नको